नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की क्रेडिट कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि जर तुमच्या कुणी मित्रानं मागितलं, मला अनुभव आलाय म्हणून तुम्हाला सांगतो, किती पण जवळचा मित्र असू दे, किती पण, तो जर म्हणला 2 दिवसासाठी क्रेडिट कार्ड दे, मला जरा गरज आहे, तुझं मी बिल आल्यानंतर भरतो, तरी देऊ नका। एक टाइम त्याला जेवण द्या, घरी आणून जेवण चारा, पण त्याला क्रेडिट कार्ड देऊ नका। माझ्यासोबत असंच झालं। एक मित्र होता, लय खास जोडीदार, आम्ही कॉलेजपासून मैत्री होती आमची। तर तो म्हणला माझं क्रेडिट कार्ड जरा ब्लॉक झाले, तुझं क्रेडिट कार्ड 2 दिवस वापरायला दे मला। तर मी त्याला दिलं क्रेडिट कार्ड विश्वासानं, हाय बाबा जवळचा, एवढं जास्त यूज करायचं नाही त्याचं, फक्त तो काय म्हणला मोबाईलचं काहीतरी बिल पेड करायचं आहे म्हणला, एवढं मी करून तुला देतो, तुझं काय असेल ते बिल मी भरतो। तर त्यानं मोबाईल बी घेतला ऑनलाईन माझ्या कार्डवरती, परत शॉपिंग केली, काय कपडे घेतले, टी शर्ट घेतला, असं काय काय बरेच घेतलं। मी नंतर ॲपवरती चेक केलं तर 42,000 रुपये खर्च झाले। 42,000 बघून थक्कच झालो असा। अरे बापरे, म्हणल्याला देऊन माझी लय मोठी चूक झाली। पण ठीक आहे, मित्र आहे जवळचा, दिलं वाटलं। जसं जसं बिल जवळ येईल तसं मी त्याला कॉल करायला लागलो, बँकेचे मला मेसेज यायला लागले की तुमचं बिल आलेलं आहे आणि ती बिल या तारखेला पेमेंट भरा किंवा मिनिमम अमाऊंट तरी भरा। तर मी त्याला फोन करतोय, तर तो काय म्हणतोय, तुला नंतर कॉल करतो, मी आता जरा बिझी आहे, नंतर कॉल करू। त्याला मी म्हणलं, अरे बिझी असू दे, काय प्रॉब्लेम नाही, फक्त माझं बिल कधी देणार आहे तेवढं सांग, माझं या तारखेला बिल आले। तो म्हणला मी 2 दिवसात तुला बिल देतो, बिल भरायला 4-5 दिवस बाकी होतं। ठीक आहे, 2 दिवसानं कॉल केला, फोन कट करायला गडी, फोन उचलला ना, त्याच्यामुळं त्यानं बिल तर दिलंच नाही, मलाच बिल भरावं लागलं। त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, तुमच्यासोबत असं घडलं नाही पाहिजे। कृपया करून तुमचं क्रेडिट कार्ड कोणालाही वापरायला देऊ नका। तुम्ही जर नंतर पश्चाताप करणार नसताल तर क्रेडिट कार्ड कोणाला देऊ नका। मला लय मोठा अनुभव आलाय। तो म्हणते तू भर, मी तुला माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी देतो, पण अगोदरच सांगायचं ना मला होत नाही म्हणून, आपण काहीतरी केलं असतं। नंतर मी 2-3 मागून ती बिल भरलं, नंतर मारून मग त्यांना दिलं परत रिटर्न, आणि मग ह्यानं आता 1 महिन्याची मुदत दिली मला। तर असं आपलंच द्यायचं पैसे, आपलंच कार्ड द्यायचं ना, आपणच परत भिकाऱ्यागत मागत बसायचं, असं होतंय। तर मित्रांनो, कृपया करून असं करू नका। कोणाचं